परमपूज्य श्री सद्गुरु मामांची 2 बोधवाक्य आहेत. एक आहे की एका दानाच्या पुण्याने अनेक पापांचा नाश होतो आणि दुसरं आहे पापपुण्याची बेरीज होते पण वजाबाकी होत नाही. दोन्ही बघूनच संपवावी लागतात. तर प्रश्न असा आहे की पहिले वरील वाक्य हे संचिताबद्दल आणि दुसरे वाक्य हे देह प्रारब्धाबद्दल संबंधित आहे का? कृपया शंकेचे निरसन करावे ही विनंती. बरोबर. पाप आणि पुण्य ह्या कर्मसंकल्पना आहेत आणि कर्मसंकल्पनेमध्ये भोगाच्या अंगाशी संबंधित जे भाग असतात, विभाग असतात, त्याच्याशी ह्या संकल्पना संबंधित आहेत. मुळात हे कर्म आलं कुठून? आपण नेहमी म्हणतो की हे कर्मभोग आहेत. हे कर्मभोग आले कुठून? तर बरीच मंडळी अशी असतात की त्या मंडळींना स्वतःच्या शुद्ध स्वच्छ आचरणाची इतकी खात्री असते की ते छातीठोकपणे सांगतात की या जन्मात पाप म्हणून आम्ही काही केलंच नाहीये. मग जर असं शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे कुठलं पाप आमच्या हातून झालं नसेल तर मग आमच्या वाट्याला दुःखरूप भोग काय येतो? अशा वेळेला कर्माचा सिद्धांत माहिती नसल्यामुळे ती माणसं हेलपाटून जातात. माझ्याच वाटेला हे का? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करून सोडतो. कर्माचा सिद्धांत असा सांगतो की तुम्ही या जन्मात जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचा भोग याच जन्मात दरवेळेला मिळेलच असं नाही. आता एखाद्या कर्माचा एखाद्याने समजा खून केला आणि पोलिसांपासून जस्टिस पर्यंत मॅनेज करून सुटला सगळ्यांना, तर त्याच्या त्या पापकर्माचा भोग झाला असं म्हणू का आपण? नाही झाला. मग पुढचं आयुष्य त्याचं निवांत गेलं, कुठे तो अडकला नाही, सापडला नाही आणि मेला त्यात. मग हा कर्माचा भाग गेला कुठे? याच्यावरून आपल्याला लक्षात की ज्या अर्थी या जन्मात केलेल्या काही तुमच्या कृत्यांच्या फळाचा भाग हा पुढे जाऊ शकतो, त्या अर्थी मागचंही काहीतरी या जन्मात येऊ शकतं. कारण आपल्याला जन्म परंपरा मानावीच लागते. ती मानली नाही तर कर्माचा सिद्धांतही समजणार नाही. म्हणून पुनर्जन्माचा सिद्धांत म्हणजे तो जीव सारखे जन्म घेत असतो एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, हा सिद्धांत आणि कर्माचा सिद्धांत म्हणजे तुम्ही जे काही करता त्याचं फळ सुख किंवा दुःख किंवा दोघांचं मिश्रण अशा स्वरूपात मिळतं. हा कर्माचा सिद्धांत. हे दोन्ही मानलेच पाहिजे. नाही तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होत नाही, अनेक प्रश्न आपल्याला उलगडतच नाही, त्याची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत. आता कर्माची ही फळं सुख किंवा दुःख रूपी का येतात आणि कशी येतात? संतांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की सुख दिने सुख होत आहे, दुःख दिने दुःख होय. तुम्ही जर कोणाला त्याच्या सुखासाठी मदत केली, त्याला सुख होईल असं काहीतरी केलं तर त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला सुखच मिळेल. आणि तेवढं नाही, त्याच्या अनेक पटींमध्ये मिळेल. जेवढ्या तुम्ही स्वच्छ भावानी शुद्ध भावानी मनापासून कराल तितक्या पटीत त्याचं फळ मिळेल. तसंच दुःख दिने दुःख होईल. म्हणजे तुम्ही एखाद्याला दुःख होईल असं वागलात तर त्याचं फळ म्हणून तुम्हाला दुःखच मिळणार. बरं, ते सुद्धा ज्याला दुःख दिलं त्याच्या तळतळाटानुसार अनेक पटीत मिळू शकतं. बरं, हे दरवेळेला ताबडतोबच मिळेल असं नाही, ते मागे पुढे देखील मिळू शकतं. याचं कारण असं का होतं मागे पुढे? तर आपली अनेक कर्म भोगासाठी क्यू मध्ये असतात.
त्याच्यात मध्येच शिरवता येत नाही, कोणाला घुसवता येत नाही. म्हणून ते एक कर्म झालं की ते रांगेत लागतं परत. आणि ज्या वेळेला त्याच्या भोगाची वेळ असेल त्या वेळेला ते कर्म त्या भोगाप्रमाणे बुद्धी देतं माणसाला. म्हणून त्याला म्हणतात बुद्धी कर्मानुसारिणी. त्या कर्मानुसार बुद्धी होते आणि त्या बुद्धीनुसार ताबडतोब त्याचं फळ मिळायला सुरुवात होते. आता पहा, एखाद्याने एखाद्याला कुठेतरी ढकलून पाण्यामध्ये मारून टाकलं. आता त्याचं ते कर्म झालं, त्याचं फळ पेंडिंग आहे. आता ते फळ कशा स्वरूपात मिळावं हे चित्रगुप्त आणि त्याची ती यमाची न्यायसभा असते, यमधर्माची, ते हे ठरवतात की याचं फळ काय मिळेल. बरं, ते देखील ॲट काहीतरी नाही, त्याचे नियम असतात. त्या सगळ्या नियमांमध्ये बसून त्याचं फळ काय होईल असं ठरवलं जातं. मग आता समजा त्यांनी ठरवलं की याचं फळ यालाही पाण्यात पडून मृत्यू असं द्यायचं. मग ते कर्म जेव्हा फळ द्यायला उन्मुख होतं, फलोन्मुखता येते त्याला असं म्हणतो, याचं फळ द्यायची वेळ आली. वेळ आल्याबरोबर बुद्धी होते. मग तो अशा वेळेला समजा एखाद्या विहिरीच्या काठावर उभा असेल, त्याच वेळेला बुद्धी फिरते, काय येतं माहित नाही, मनात तो उडी मारतो मरतो. बरोबर त्याला बुद्धी होते. आणि ती बुद्धी इतकी विलक्षण असते की ती बळे त्याला ओढून नेते, त्या ठिकाणी बळे ओढून नेते. म्हणजे आपण अशा अनेक घटना बघतो की त्या घटना तुम्हाला बरोबर पाहता त्याचा योगायोग कळणार, हा कसं काय झालं हे कळणारच नाही. पण त्या नियतीची सगळी रचना इतकी परफेक्ट असते की त्या क्षणाला त्या गोष्टी होतात. मी कराडला शिकत असताना एक घटना घडली होती आणि मोठी अजब घटना. एक मुलगा मोटरसायकलवर साताऱ्याहून कराडला यायला निघाला आणि मध्येच कुठेतरी वाटेमध्ये त्याला वाटलं इथे थांबावं, थोडं पाणी प्यावं काढून आणि मग पुढे जावं. त्याच्यापाशी ती सॅक होती, त्यात पाणी होतं. तो थांबला रस्त्याच्या कडेला आणि पाणी काढलं, प्याला. एवढ्यात एका भारद्वाज पक्षी तुम्ही बघितला असेल, त्या भारद्वाजाने एक विषारी नाग त्याच्या पंजात पकडला होता आणि तो उडत होता आकाशात. तर त्या नागाने त्याला असा एक डंख मारला त्या भारद्वाजाला की त्या भारद्वाजाने भिवून त्याला सोडून दिला. आणि नेमका हा जो बसला होता ना, याच्या गळ्यात तो नाग येऊन पडला. त्याला त्यांनी कडकडून दंश केला आणि जागच्या जागी तो गेला, जागच्या जागी. आता तुम्ही याला म्हणाल की योगायोग, पण तुम्ही बघा की हा योगायोग किती दुर्मिळ आहे ना, की त्याला बुद्धी व्हावी, त्याने तिथे थांबावं, नेमका त्या भारद्वाज तिथे उडत यावा, त्याच्या पंजात नाग असावा, तो तिथेच सुटावा आणि यालाच चावावा. एकापेक्षा एक ओढ गोष्टी की नाही, पण ह्या झाल्या का, तर त्याच्या मागे नियतीची प्रेरणा आहे. ते कर्म क्यू मध्ये लागलं होतं त्याचं कुठलं तरी, ते फळाला आलं. तर सुख जर तुम्ही कोणाला होईल असं जर कर्म केलं तर त्याच्या सुखामुळे तुम्हालाही कधीतरी सुख मिळतं. एखाद्याला दुःख दिलं तर तुम्हालाही कधीतरी त्यामुळे दुःख होतं. आता ही कर्माची रचना आहे. आता कुठल्या कर्माचं फळ कोणाला कसं मिळावं हे तुम्ही सांगू शकता का? नाही. हे सामान्य माणसाला ते कळणार नाही की कुठल्या कर्माचं फळ कधी मिळेल. पण काही वेळेला तुम्ही ठरवून त्या फळ भोगू शकता. म्हणजे जर तुम्हाला आत्ताच कर्म करायचं आणि त्याचं फळही आत्ताच अनुभवायचं आहे तर चौकात जा, समोरून जे असेल त्याच्या कानफडात मारा आणि मग तुम्हाला त्याची तीव्रता पण अनुभवायला येईल की किती पटीत त्याचं फळ भोगावं लागतं. पण नॉर्मली तुम्हाला तुमच्या कर्मांचा अंदाज नसतो. आता हे तुम्ही आता केलं आणि बुद्ध्यास त्याचं फळ मिळावं म्हणून केलं तुम्ही. जसं एखाद्याने ठरवलं की विष खाल्ल्याने फळ मरण आहे, खाऊन बघू कसं आहे, मिळणार त्याला ते फळ त्याच्याने. असं कळलं बुद्ध्या फळाची अपेक्षा ठेवून किंवा त्याची कल्पना आहे की याचं फळ मिळणार आहे आत्ताच, असं करून केलेलं कर्म ते वेगळं.
पण तुमच्या जन्मोजन्मीचं जे संचित आहे, साठलेलं आहे, त्याचा भोग आपल्याला कधी आणि केव्हा मिळेल याचा अंदाज आपल्याला नसतो. सामान्य माणसांना तो कधीच येऊ शकत नाही. त्याचा अंदाज फक्त 3 प्रकारच्या व्यक्तींना येतो. पहिला, यासाठी ज्योतिष नावाचं शास्त्र सांगितलेलं आहे. त्या ज्योतिषशास्त्राची पण अनेक अंग आहेत, अनेक विभाग आहेत, अनेक शाखा आहेत. तर त्यातल्या चांगल्या शाखांचा उत्तम गुरूंकडे ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला ते फळ जाणता येतं. दुसरा, काही देवतांना जर एखाद्याने प्रसन्न करून घेतलं, त्या देवतांची सिद्धी जर केली, तर त्या देवता सांगू शकतात की हे अमुक फळ याला अमुक वेळेला मिळेल. त्या देवता सांगू शकतात, कारण त्या काळाच्या पलीकडे जाऊन बघतात. जिथे जिथे मायेचा पडदा आहे, ज्यांच्या अंतःकरणावर चित्तावर मायेचा पडदा आहे, त्यांना ह्या सगळा काळाचा भाग त्या पडद्याआड असल्यामुळे तो समजत नाही. पण देवता ह्या त्या मायेच्या पडद्याच्या पलीकडे आहेत, त्यांच्यावर तो मायेचा पडदा नाही जो आमच्यावर आहे. त्यामुळे त्यांना तो काळाचा भाग समजू शकतो. कारण काळ तरी कुठून सुरू होतो? जिथून माया सुरू, तिथून काळ सुरू. जिथून संकल्प सुरू भगवंतांचा, तिथून तो काळ सुरू. मायेचं कार्य सुरू झालं की काळ, तोपर्यंत काळच नाहीये. त्या देवता कालाच्या अतीत असल्यामुळे त्या काही देवतांना तेवढा भाग कळतो. त्या देवतांमध्ये श्रेणी असतात. त्यातल्या ज्या उच्च कोटीच्या देवता असतात, ज्या ब्रह्मस्वरूप झालेल्या देवता असतात, त्यांना ते बरोबर कळतं. आणि ज्या अगदी निम्न कोटीच्या, क्षुद्र कोटीच्या देवता आहेत, त्या देवतांना फक्त वर्तमान भूतकाळ कळतो, भविष्य कळतं. आता उदाहरणार्थ, एखाद्याला मुंजा प्रसन्न आहे किंवा एखाद्याला कर्णपिशाचिनी वश आहे, तर ह्या क्षुद्र देवता आहेत. ह्या तुम्हाला भूतकाळात काय झालं तुमच्या ते सांगतील, कारण ते त्यांचं ते फील्ड आहे, सांगू शकतात. किंवा वर्तमानात आत्ताच मागे पुढे थोड्याशा ज्या काही गोष्टी घडल्या आत्ताच्या या क्षणाच्या, तेवढं ते काही वेळेला सांगू शकतात. पण भविष्यात काय होईल हे त्यांना सांगता येत नाही. म्हणजे ज्यांना ते कर्णपिशाचिनी सिद्ध आहे किंवा असा एखादा क्षुद्र देवता सिद्ध आहे, ते एखाद्याला समोर आला की त्याला सांगतात की तू आज घरून अमुक भाजी खाऊन निघालास, तू आत तुझ्या शर्टच्या आत अमुक रंगाचं बनियन आहे, हे तू सांगू शकतो. पण पुढच्या महिन्यामध्ये तू कुठली भाजी खाशील हे नाही तू सांगू शकत. हे त्याला सांगता येणार नाही. आता पहा, ह्या क्षुद्र देवता, उच्च देवता, याच्यामध्ये काही मध्यम देवता आहेत. आता त्याही मायेच्या पडद्यातच आहेत त्या, पण थोडा पडदा बाजूला करू शकतात. ह्या क्षुद्र देवता ह्या मायेच्या पडद्यातच आहेत, त्या कुठे सुटल्यात? ह्या मध्ये जे थोडा पडदा बाजूला करू शकणाऱ्या ज्या काही देवता आहेत मधल्या, त्यांना नजीकचा थोडा काळ सांगता येतो. म्हणजे काही वर्षांमधलं ते भविष्य सांगू शकतात. पण ज्या ब्रह्मस्वरूप देवता आहेत, त्या जर कोणाला प्रसन्न झाल्या तर कुठल्याही काळाचं काही सांगतात. त्या मागचं पुढचं किती जन्मांचं ते सांगू शकतात. आणि ज्या सद्गुरु तत्वाच्या अधीन असलेल्या अवतारी विभूती आहेत, या सद्गुरु तत्वाच्या विभूती आहेत, किंवा जे त्या सिद्धांमधनं अवतार घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना मात्र कुठल्याही काळाचं, कुठल्याही विभागातलं, या सृष्टीतलं, ब्रह्मांडापलीकडलं काहीही दिसतं किंवा काहीही ते सांगू शकतात. आणि याच्याही पलीकडचा मोठा अधिकार त्या सद्गुरु तत्वाला असतो की ते सद्गुरु तत्व कर्मांची अदलाबदल किंवा कर्म मागे पुढे करू शकतात एखाद्याची. तो जो क्यू लागलेला असतो ना कर्माचा, भोगाचा, त्यांना इच्छा आली तर ते काही जणांना मागे पाठवून काही पुढे घेऊ शकतात ते, किंवा काही करू शकतात. दुसऱ्याच्या रांगेतलं कर्म इकडे आणू शकतात, इकडलं तर तिकडे. त्या कर्मांची वाटेल तशी अदलाबदली ते करू शकतात, त्यांचाच अधिकार आहे तो. आणि त्यांच्या व्यतिरिक्त मग भगवंतच करू शकतात तसं करायचं झालं तर. आता हा एवढा मोठा कर्माचा झोल आहे सगळा बघा. आता याच्यामध्ये मनुष्यांना हे मगाशी म्हटलं की मनुष्यांना कळायसाठी त्यांना अशी तंत्र साधना करून, देवता किंवा तप करून, चांगल्या मंत्रांचं अधिष्ठान करून, शुद्ध विद्येचं, ब्रह्मस्वरूप देवतांची प्रसन्नता प्राप्त करून घेणं,
किंवा मग सद्गुरूंची कृपा प्राप्त करून साधन करणं आणि त्यांनी सिद्ध होणं हे मार्ग उपलब्ध आहेत. पण हे ज्यांना नाही त्यांच्यासाठी आहे ज्योतिषाचं शास्त्र. आता अनेकांची अशी समजूत असते की ज्योतिषी जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा तो त्या ग्रहांप्रमाणे सगळं भविष्य सांगतो. तो ग्रहांच्या परिभाषेत सांगतो. ती परिभाषा आहे. म्हणजे तो म्हणतो तुमचा ज्या अर्थी शनी सप्तमात पडलेला आहे त्या अर्थी तुमचा विवाह उशीर आहे. आणि मग जर कोणी म्हटलं की मग याच्यावर उपाय काय, मला तर घाई झाली आहे लग्नाची, मग तो जर चांगला ज्योतिषी असेल तर तो बरोबर शास्त्रोक्त उपाय सांगतो की अमुक अमुक उपासना करा, त्या उपासनेने तुमचा तो जो पुढे जाणारा योग आहे तो आधी येऊ शकतो. आणि त्याच्यावर धंदा मांडणारे तर ते काहीही सांगू शकतात. तो भाग आणखी वेगळा आहे. आता काही लोक सांगतात की जाऊन तुम्ही त्या शनी ग्रहाच्या देवतेला रोज त्या देवतेचं पूजन करा, म्हणजे तुमचा तो जो काळ आहे तो काळ लवकर जाईल. हे खरं आहे. पण आपल्या मनामध्ये नेहमी असं असतं की हे ग्रह फळ देतात. कारण तुम्ही उपासना सांगितली शनीच्या पीडेसाठी, पीडा आहे सांगितलं शनीची, उपासना सांगितली शनीची, याचा अर्थ हे ग्रह फळ देतात. ग्रह फळ देत नाहीत. ग्रहांची ही परिभाषा आहे. आपल्या या सृष्टीमध्ये आहेत ना, प्रत्येक वस्तूला 3 प्रकारचं अस्तित्व असतं. एकाला म्हणतो आपण आधिभौतिक अस्तित्व, एकाला म्हणतो आधिदैविक आणि एकाला म्हणतो आध्यात्मिक. आता आपण स्वतःला घ्या. आपलं स्वतःचं अस्तित्व 3 प्रकारांवर आहे, 3 स्तरांवर आहे. आधिभौतिक अस्तित्व आहे ते तुम्हाला मला दिसतच आहे. भौतिक शरीर, अन्नमय कोश किंवा शरीर ज्याला फिजिकल बॉडी म्हणतो, ते त्याचं आधी दैविक किंवा आध्यात्मिक स्वरूपाहून भिन्न असलेलं आधिभौतिक स्वरूप आहे. आपलं आधिदैविक स्वरूप काय आहे, तर जीव हे आपलं आधिभौतिक स्वरूपाहून भिन्न असलेलं आत असलेलं आधिदैविक स्वरूप आहे. आणि आध्यात्मिक स्वरूप आपलं काय, ब्रह्मस्वरूप. आपण 3 पातळ्यांवर आहोत अशा. आता यामध्ये जसं आपल्या देहामध्ये आधिदैविक म्हणून देवता म्हणून जीव आहे, आपल्या शरीराची देवता कोण, जीव आहे. ह्या देवतेचं मूळ काय, तर परब्रह्म आहे. मूळ स्वरूप काय, तर परब्रह्म स्वरूप. तसं हे जे ग्रह आहेत ना, ह्या ग्रहांच्या देवता आहेत. म्हणजे आपण जे स्थूल आकाशात चंद्र बघतो त्या चंद्राला ग्रह म्हटलं, उपग्रह असला तरी ग्रह म्हटलं त्याला. तर या आपल्या जुन्या शास्त्रामध्ये 9 ग्रह आहेत. त्या 9 मध्ये पण राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ग्रह नाहीत, त्या छाया आहेत. आता हल्ली फॅड निघालाय की हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांची पत्रिकेमध्ये मांडतात आणि त्यांची फळं लोक सांगतात. तर आपल्या प्राचीन शास्त्रांनी हे सांगितलेलं नाही, त्याला काही आधार नाही. हे नवीन ज्योतिषांचं संशोधन आहे. पण आपल्या प्राचीन शास्त्रांनी ही 9 ग्रहांच्या परिभाषेमध्ये सगळी कल्पना मांडलेली आहे. ह्या ग्रहांच्या देवता आहेत ते त्यांचं आधिदैविक रूप आहे. आणि त्याही देवतांचं आध्यात्मिक स्वरूप काय, तर ब्रह्मस्वरूपच आहे. त्याही देवता, त्या देवता जरी जीवच असल्या, जीवकोटीतल्याच असल्या, तरी देखील त्यांचं स्वरूप देखील जसं आपलं ब्रह्मस्वरूप आहे जीवाचं, तसं त्यांचंही आहे. आता फळ देणारं कोण आहे, तर ह्या देवता आहेत. ग्रह फळ देत नाहीत. आणि ह्या देवता देखील का फळ देतात, तर या सृष्टीची जी सगळी मॅनेजमेंट आहे, या ब्रह्मांडाचं जे मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंट मधले काही रोल, काही पद या देवतांना दिलेली आहेत. आता त्या ब्रह्मदेवांनी अशी विभागणी केली की सर्व जेवढी काही कर्म असतात ना, ह्या कर्मांच्या 9 कॅटेगरीज केल्या आहेत. बरं, या 9 कॅटेगरीज मध्ये परत त्या कर्मांच्याच परम्युटेशन कॉम्बिनेशन्सनी इन्फिनिटी, त्याच्या कॉम्बिनेशन्स इन्फिनिटी कॉम्बिनेशन्स. तर त्यामुळे जेव्हा आम्ही 9 ग्रह म्हणतो तेव्हा त्या 9 कॅटेगरीज तिथे आहेत. म्हणजे जेव्हा चंद्र या कॅटेगरी खाली विशिष्ट कर्म येतात, मंगळ या कॅटेगरी खाली विशिष्ट कर्म, आणि मग जेव्हा आता चंद्रमंगळ युती म्हणतो, याचा अर्थ असा की त्या 2 प्रकारची मिश्रण असलेलं काहीतरी कर्म, मिश्र कर्म आहे. म्हणजे अशी सगळी त्याची विभागणी आहे.
आता या ग्रहांच्या परिभाषेत हे मांडलेलं आहे, त्याच्या मागचा आणखी एक अँगल आहे. तुमची जन्मपत्रिका म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्ही ज्या वेळेला जन्म घेता त्या तुमच्या जन्माच्या वेळेला पूर्व ते पश्चिम क्षितिजावर ग्रहस्थिती काय आहे, कुठल्या कुठल्या राशीत ते ग्रह दिसतात, हे त्या पत्रिकेत मांडलं जातं. आणि याचा अर्थ काय, त्या ज्योतिषाच्या समोर पूर्ण आकाश आहे. आकाशाला कुठे काय हे त्याला कळतं. आता या ग्रहांचे काही नियम कारण काल सांगता आला पाहिजे ना. हे ग्रह कर्म दाखवतात, कर्म दाखवतात, म्हणजे त्या देवता कर्म रिप्रेझेंट करतात तुमचं. पण या कर्माचा भोग कधी होईल हे सांगता आलं पाहिजे ना. तर त्यासाठी काल संकल्पना, आणि ही काल दाखवण्यासाठी ग्रह आहेत. ब्रह्मांडाचा काळ ग्रह दाखवतात, ते आपलं घड्याळ दाखवत नाही. लाखो करोडो वर्षांचा काळ या ग्रहांच्या स्थित्यंतरांवरून कळतो. ह्या विशिष्ट नक्षत्रांमध्ये फिरणारे ग्रह विशिष्ट ठिकाणी केव्हा येतात, विशिष्ट अंशांनी ते केव्हा बदलतात, हे सगळं विशिष्ट काळ दाखवतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणतो आपण असं की एखाद्याच्या सप्तमात शनी आहे, तो परत तिथे आला गोचरीनी म्हणजे तो अशा ठिकाणी आला की मूळ स्थानावर त्याची दृष्टी पडते, तेव्हा त्याचं ते फळ मिळणार, विशिष्ट फळ मिळणार. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या जन्मानंतर तो शनी त्या विशिष्ट पोझिशनमध्ये यायला जो काळ जाईल, त्या काळानंतर त्याचं ते विशिष्ट फळ मिळेल बरोबर त्या पोझिशनला. म्हणजे जेव्हा त्या पत्रिकेची भाषा तुम्ही म्हणता तेव्हा ती काळाची परिभाषा आहे. आणि फळ देणारा कोण आहे, तर ह्या देवता आहेत. पण त्यांना फळ देण्याचा अधिकार का आहे, कारण तो देवांनी, त्या ब्रह्मदेवांनी दिलेला आहे. बरं, आता त्यातलं कर्म कॉम्पेन्सेट करण्याचा त्यांचा अधिकार आहे का, तोही आहे. कारण ब्रह्मदेवांनी त्यांना पुण्याचा साठा देऊन ठेवलेला आहे, त्यांच्यावर बँक आहे. आणि त्या बँकेमध्ये पापाचं आणि पुण्याचे अकाउंट्स आहेत दोन. ते पापही देऊ शकतात, ते पुण्यही देऊ शकतात. मग आता त्यांची जर कोणी उपासना केली किंवा त्यांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या गोष्टींचं काही दान केलं, काही केलं, तर त्यांना नियम घालून दिलेला की तुम्ही त्याच्या बदल्यात त्याला पुण्य द्या. मग ते पुण्य त्या जीवाच्या पापाला कॉम्पेन्सेट करतं त्या प्रमाणात. आणि जेवढ्या प्रमाणात कॉम्पेन्सेट करेल त्या प्रमाणात त्याचं फळ बदलेल, त्याच्या फळाचा काळ बदलेल, फळाची तीव्रता बदलेल. असा साधा हिशोब आहे तो. तर आता ही जी सगळी भानगड आहे ती सर्व शास्त्रांनी, या ज्योतिषाशी निगडीत असलेल्या शास्त्रांनी स्पष्ट करून सांगितलेली आहे. आणि जो खरा अभ्यासक असतो, ज्ञाता असतो, त्याला ते कॅल्क्युलेट करता येतं आणि त्याप्रमाणे त्याला बरोबर सांगता येतं. आता अशा 3 प्रकारांनी काळाची त्या जाणीव होऊ शकते किंवा कर्मफळाला कधी येईल हे सांगता येतं. आता प्रारब्ध म्हणजे काय, तर प्रारब्ध याचा अर्थ आपलं अनेक जन्मांचं कर्म आहे, ते साठलेलं आहे. ते साठलेलं कर्म कुठल्या वेळेला तुम्हाला फळ देईल आणि कुठलं कर्म तुम्हाला याच देहात फळ देईल याचं नाव प्रारब्ध. त्याला देह प्रारब्ध म्हटलं जातं की या देहापुरतं ते मर्यादित आहे. बरं, ते प्रारब्ध जे फळ देतं ते फळ कोणाला मिळतं खरं, तो देहालाच मिळतं. कारण ते पाप किंवा पुण्य जे काही असेल त्याचं सुख किंवा दुःख हे फळ त्या देहालाच मिळतं. आणि त्या देहाच्या माध्यमातून त्या देहाशी जर जीव जडलेला असेल पक्का, तर तो जीव अनुभवतो. आणि जीव जर देहातून सुटलेला असेल, आतल्या आत मोकळा असेल, तर त्याला जाणीव होत नाही त्याची. म्हणजे महात्म्यांच्याही वाट्याला प्रारब्ध आहेच, कारण ते देह धरून आलेले आहेत ना. म्हणजे त्याचा नियम सांगितला की देह धरे को दंड आहे. म्हणजे जो पांचभौतिक देह घेऊन जन्माला आला त्याला कर्मफळाचा दंड आहेच ठेवलेला. पण हा दंड देह भोगतो, मी त्याच्याहून वेगळा आहे, ही त्याची जर भावना पक्की असेल की मी इंद्रिय नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, मी याच्या पलीकडे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही, त्याच्या पलीकडे, ही जर भावना दृढ असेल तर त्या महात्म्याला प्रारब्ध कळत देखील नाही. ते कधी येतं देहावर, कधी निघून जातं तेही त्याला कळत, कारण तो देहावरच नसतो. पण सामान्य जो देहावर असतो त्याला सुख दुःखाच्या रूपाने त्याचा अनुभव येतोच. आणि त्याला म्हणतात, तो जो भोग होतो तेव्हा त्याला म्हणतात देह प्रारब्ध त्याचे.
आता हे देह प्रारब्ध मामांनी सांगितलं की हे देह प्रारब्ध कसं असतं, तर त्या कधीतरी पाप पुण्यांची बेरीज होते आणि बेरजेप्रमाणे ते फळ येतं तुम्हाला. पण तुम्ही होऊन त्या फळांची वजाबाकी करू शकत नाही. ते फळ तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. ते जर तसं करायचं असेल तर तुम्हाला शास्त्रीय मार्गाने जायला लागेल. जसं मी मग सांगितलं उपासना, ते ज्योतिषी सांगतात, ते उपासनेप्रमाणे जा. किंवा दुसरा एक मार्ग आहे, भगवंतांना शरण जा. त्यांना जर कळवळा आला तर तुमचे ते देह भोग दूर करतील. किंवा महात्म्यांना शरण जा, त्यांना जर कळवळा आला तर तुमचा भोग ते दूर करू शकतात. पण हा नियम नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की सद्गुरू हे कर्मामध्ये हेराफेरी करू शकतात, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकतात, ते इकडून तिकडे तिकडून इकडे करू शकतात. पण तेवढ्यासाठी आपण सद्गुरूंना शरण जायचं का? त्याचा उत्तर आहे नाही. सद्गुरूंना दरवेळेला प्रापंचिक अडचणी विचारायच्या का? त्याच्यासाठी त्यांना गळ घालायची का? याचं उत्तर आहे नाही. ते सद्गुरु तत्व मग निष्ठुर आहे का? तर याचंही उत्तर आहे नाही. ते न्यायाधीशाप्रमाणे असतात. हे त्यांना जेव्हा वाटतं की हे तुमचं कर्म आहे ना, हे काही वेळेला ते कर्म अटळ होऊन येतं, म्हणजे ते भोगलंच पाहिजे, त्याला नियती म्हणतात. तर अशी जर नियती असेल तुमची, त्या प्रारब्ध ते नियतीत परिवर्तित झालेलं असेल तर त्याचा भोग भोगणं गरजेचं आहे, तुम्हाला भोगायलाच पाहिजे. आता जसं मृत्यू, देहाचा मृत्यू, देहाचा जन्म हे पण प्रारब्ध आहे. एखादा कितीही मोठा महात्मा असला तरी त्याचा जन्म कसा व्हावा आणि त्याचा मृत्यू कसा व्हावा हे त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे, त्याच्या इच्छेवर नाही. त्यामुळे आपण बघतो की मोठे मोठे महात्मे आहेत, अगदी अवतारी पुरुष झाले आहेत, पण तेही काहीतरी शारीरिक व्याधी घेऊन त्या व्याधीचा निमित्त होऊन देहत्याग केला, त्यांनी सोडला. पण याच्या उलट काही महात्मे बघतो की ते स्वतःहून समाधीमध्ये देहत्याग करतात. दोघांचंही देह प्रारब्धच आहे. त्यामुळे जेव्हा आपण महात्मा म्हणून विचार करतो तेव्हा समाधीत देहत्याग करणारा महात्मा किंवा नैसर्गिक मृत्यू जसा येईल तसा, ज्या कारणाने येईल त्या कारणाने, असं त्याच्यावर त्या भगवंतांची इच्छेवर सोडून देहत्याग करणारे महात्मे हे सारखेच आहेत. त्याच्यात भेद काही नाही. महात्म्यांमध्ये काही त्यांनी लहान मोठे पण ठरत नाही. पण हा जो कर्माचा भोग आहे, तो कर्माचा भोग महात्म्यांना जर इच्छा आली तर ते मागे पुढे करू शकतात. पण सहसा ते करायला जात नाही. तसं ते म्हणतात की भगवंतांच्या इच्छेला जसं असेल तसं हो. कारण ते भगवंत असे आहेत, तुम्ही जर खूप आग्रह धरला की नाही आता तुमचा मृत्यू समजा ताप येऊन व्हायचा, त्या तापामध्ये तुमचा मृत्यू व्हायचा असं समजा, आणि खूप भगवंतांना सद्गुरूंना प्रार्थना केली तुम्ही की अहो मला याच्यातनं बरं करा बरं करा बरं करा, त्यांना दया आली, समजा त्यांनी बरंही केलं तुम्हाला, तरी तो भोग राहिला ना शिल्लक. मग तो भोग सद्गुरूंना भोगायला लागेल किंवा मग तुम्हाला परत कधीतरी भोगावा लागेल, पण भोगावा तर लागणारच आहे ना. तर ते असा विचार करतात की एखाद्या जीवाला जर दुःख आलं असेल, येणार असेल, कारण सुख बदला असं कोणी म्हणणार नाही. म्हणजे एखादा दैवयोगाने कोट्याधीश झाला, सर्व प्रकारची भौतिक सुख त्याच्याजवळ आहे, तर तो काही सद्गुरूंना असं म्हणणार नाही की देवा कृपा करा, हे सगळं वैभव घालवा माझं आणि मी भीक मागेन असं काहीतरी द्या. कोणीतरी शाण आहे का आपल्यामध्ये असं करणारा? जर खरंच अशी एखाद्याला बुद्धी झाली तर महात्मा म्हटला पाहिजे त्याला. कोणालाच अशी बुद्धी होत नाही, म्हणून आपण मरते मनुष्य आहोत. आपल्याला अशी चांगली बुद्धी होणार नाही. आपण दुःखच दूर करायला विनंती करू. आपल्याला सुखाचा भोग पाहिजेच आहे, दुःखाच्या वेळेला आपण विनंती करायला जाऊ. आता मला सांगा, सद्गुरू हे सर्वज्ञ आहे असं आपण मानतो की नाही? ते सर्व ठिकाणी आहे, सर्वभूती आहेत भगवंत किंवा सद्गुरू, हे आपण मानतो की नाही? मानतो. गुरु साक्षात परब्रह्म रोज म्हणतो आपण साधनेच्या वेळेला, पण आपण प्रत्यक्षात ते मानतो का? तर मानत नाही. याचं कारण असं की आपल्याला जेव्हा दुःख होतं तेव्हा आपल्याला त्यांना सांगावंच वाटतं की हे दूर करा. लहान मुलाची स्थिती कशी, पण तान्हा बाळ आहे अगदी,
तर त्याला माहीत असतं की माझी आई मला जशी गरज असेल तसं देईलच मला. त्या बाळाची भूक आईला कळते. म्हणजे खरी जर ती माता असेल तर त्या बाळाला भूक लागल्यावर तिला कळतं, ती त्याला पाजायला घेते. ते बाळ काही तिथे सत्याग्रह करत नाही की आई तू मला आता दूध पाजलं नाही तर उपोषण करेन. ते काही सांगतं का? असं नाही सांगत, गरज नाही त्याला. कारण त्याचा त्या आईवर नैसर्गिक विश्वास आहे, त्याच्या मातेवर. तर तसं किमान आपल्याला ते सद्गुरूंना आपण माता पिता म्हणतो. त्वमेव माता पिता त्वमेव म्हणतो आपण, पण मानत नाही ना तसं. हे किमान जर त्यांना आपले माता पिता आहेत असं जरी मानलं आणि विश्वास ठेवला तर आपण असं म्हणू का त्यांना? नाही. उलट आपली भावना अशी पाहिजे की माझं दुःख आहे, याच्यातून मला काढायचं का ठेवायचं का, ते सुसह्य करायचं दुःख माझं हे त्यांना ठाऊकच आहे ना, मी कशाला सांगायला पाहिजे? काही गरज नाही. आणि तुमची जर भावना अशी दृढ असेल ना, आणि नसेल तरी सुद्धा सद्गुरू त्यांचं कार्य करतातच. त्यांचा जो शरणागत, त्यांना शरण आलेला जो भक्त आहे त्या भक्ताला किंवा त्यांचं स्मरण करतो त्या भक्ताला ते त्याचं होईल तितकं करूनच टाकतात. त्यांनी विनवणी करण्याची ते वेळ येऊ देत नाही. जसं 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की एखादा आता मरायला टेकावा, मग त्यांनी आमची प्रार्थना करावी, त्यांनी माझा भक्त असावा तो, आणि मग त्यांनी प्रार्थना करावी की देवा आता मला तुमचं दर्शन होऊ दे, मग मी त्याच्यासमोर प्रकट होईन आणि त्याला नेईन. असं नसतं म्हणाले. माझ्या भक्तासाठी त्याची वेळ आली तर मी होऊन तिथे जाऊन त्याला सोडून घेतो त्यांना. मग तसे ते सद्गुरू आहेत की ती सद्गुरू शक्ती तुम्हाला कुठल्याही भोगामधनं तुम्ही प्रार्थना करायच्या आत सोडवते. तुम्हाला प्रार्थनाही करायची गरज नसते. बरं, त्यांनी आत्ता तुम्ही त्यांचा अनुग्रह घेतल्यानंतरच हा धंदा सुरू केलाय का? नाही. तुमच्या अनेक जन्म आधीपासून तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत ते. कारण आमच्या दृष्टीने तो एक जन्म आहे, त्याच्यामध्ये काळ गेलाय, पण त्यांच्या दृष्टीने बघितलं तर तो एकच काळ आहे, सगळा एकच काळ आहे. तिथे काळ ही संकल्पना, जसं तुम्ही झिरोला आलात त्या काळाच्या स्केलवर, त्याचा मागचा पुढचा भूत भविष्य हे सगळे एकच वर्तमानच आहे त्यांच्या दृष्टीने. त्यामुळे त्याचा अनंत जन्मांपासून ते सांभाळ करतायत आणि त्याला भगवत स्वरूप केल्याशिवाय ते सोडणार नाही. ते असा नाही विचार करत की आता 10 जन्मांनंतर मग तो माझा अनुग्रहित होणार आणि मग मी त्याचा सांभाळ करायला सुरुवात करेन. नाही. म्हणून त्यांना म्हणतात की ते करुणा ब्रह्म आहे. त्या सद्गुरू शक्ती इतकी करुणा कळवळा कुणालाही नाही, कुणालाही. भगवंत देखील त्या बाबतीत स्थिर असतात. ते काहीच करत नाहीत, कुठेही पडत नाहीत त्याच्यात. कारण कर्माचा नियम सांगितला की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति कुबुद्धिरेष. परो ददाति इति कुबुद्धिरेष. सुख आणि दुःख कोणीही कोणाला देत नाही. कोणी कोणाला, ज्याचं सुख तोच निर्माण करतो, ज्याचं दुःख तोच निर्माण करतो. हे त्याचंच कर्म आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की देवा तुम्हाला का दुःख, देवाने काय दिलेलं नसतं दुःख तुम्हाला, तुमच्या कर्माने तुम्हाला तो दुःखाचा भोग आला असतो. मग आपण ते सिनेमात घंटा वाजून भगवान वगैरे ते सगळा मूर्खपणाचा बाजार येतो. तर भगवंतांनी काय केलं तुमचं? त्यांनी तर तुम्हाला भरपूर विचारांना सवड दिलेली आहे, विचारशक्ती दिलेली आहे तुम्हाला, चांगला विचार करण्याची, लोकांना सुख देण्याचं शास्त्र सांगितलं आहे. पण तुम्हीच नाही ऐकलं, त्याला ते काय करणार? आणि मग आता भोगायची वेळ आली तर कशाला भोगायला जाता? मामा सांगायचे, म्हणाले एक मूर्ख मनुष्य होता, तो वनात चालला होता, रानामध्ये. तर त्याला समोरून वाघ येताना दिसला. आता याने पळून जावं का नाही? तर नाही. याच्या मनात विचार आला की वाघाला दात किती असतील मोजून बघ. गेला वाघाजवळ. त्याने डरकाळी मारण्यासाठी केल्यावर याने हात घातला, त्याने हातासकट हात ओढला त्याला. तर आता ह्याला तुम्ही काय करणार? तुम्हाला संधी दिली होती त्यांनी पळायची ना, का नाही पळाला? दुःख कोणी ओढून घेतलं? तुम्ही सोडून घेतलं. तर सुख दुःखाचा कोणी दाता नाही, दुसरा आपल्याला कोणीतरी सुख किंवा दुःख दिलंय असं मानणं ही कुबुद्धी आहे.
आपल्या अकलेवर पडलेला पडदा आहे तो. तर म्हणून आपणच त्याचे आहोत, जे भागीदार आपणच आहोत त्याचे. आपण केलं आपणच, म्हणजे तुमचे नातेवाईक, आई बाप, भाऊ, बायको, नवरा, कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. ते तुम्हाला मदत कुठपर्यंत करतात? तुमची बॉडी घराबाहेर निघेपर्यंत. शेवटची मदत म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये घालणं, ती वैकुंठाला पोचवते. याच्या पलीकडे ते काय करू शकणार आहे? तर अशा सुखदुःखांच्या भोगांची जाणीव त्या सद्गुरू शक्तीला तुमची अनंत जन्मांपासून आहे. तुम्ही काही प्रार्थना करण्याची ती वाट बघत नाही. तुमच्यासाठी जे तुमच्या हिताच्या दृष्टीने जे योग्य आहे ते ती करते. म्हणजे त्या सद्गुरूंना वाटलं की हा याचा भोग असं होणं गरजेचंच आहे, कारण याचा हा भोग संपल्याशिवाय, त्याचा पापाचा हा भाग संपल्याशिवाय याला परमार्थ सुचणार नाही. मग ते तुम्हाला भोगायला लावतात ते, आणि तो भोग संपला की परत परमार्थ सुरू होतो तुमचा. त्यामुळे खऱ्या साधकांनी देवांना, सद्गुरूंना अशी प्रार्थना करायला जाऊन त्यांना गळ कशाला घालताय? त्यांना सगळं माहिती आहे. तुम्ही होऊन त्यांना प्रार्थना करणं, गळ घालणं, याचा अर्थ त्यांच्यावर अविश्वास दाखवणं आहे. हा विश्वास नाही का तुम्हाला की माझ्या हिताचं जे आहे ते करतील? बरं, माझ्या हिताचं त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी केलेलं जे काही आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की त्यांनी जे केलं आहे ते माझ्या हिताचं आहे. म्हणजे त्यांनी जर आता हे दुःख मला भोगायला दिलं तर विश्वास पाहिजे की यात त्यांनी माझं हितच ठेवलेलं आहे काहीतरी. मामा याच्यासाठी एक गोष्ट सांगायचे की एक साधू होते, सत्पुरुष होते. ते वनात एकटीच कुटी घालून ते राहायचे. तर एकदा काय झालं की डाकू आले, आणि त्या डाकूंनी यांना काहीतरी, मग तुमच्यापाशी जे काय असेल त्या, कारण त्यांना कुठेच काही मिळालं नाही. आता हे म्हणाले मी काय देऊ तुम्हाला, माझ्यापाशी काहीच नाही, जे काय पहा तुम्हालाच काही दिसलं इथे नेण्यासारखं तर घेऊन जा. त्या डाकूंना आला राग. त्यांनी एकाने कुऱ्हाडीने, आता त्यांनी असं बोट दाखवलं की इथे जे काय तुम्हाला असेल तर घेऊन जा. त्याला राग आला, त्यांनी बोटच टाकलं झालं. आता हे साधू होते, देवांवर आणि सद्गुरूंवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी असा विचार नाही केला की काय हे नालायक डाकू की यांनी माझं बोट तोडलं, मी काय त्यांचं बिघडवलंय, मग त्यांना तळतळाट किंवा आता शाप देईन त्यांना वगैरे, असा काही विचार केला नाही. ते शांत राहिले आणि त्यांनी विचार केला की या घटनेमागे देखील काहीतरी हितच माझं देवांनी ठेवलेलं आहे. काही दिवस गेले तर ते जंगल ज्या राज्यात होतं त्या राज्यावर एकदा परकीय आक्रमण आलं मोठ्या प्रमाणामध्ये. एवढं सैन्यबळ यांच्याजवळ नव्हतं. म्हणून या राजाने फतवा काढला की जे कोणी धडधाकट असतील त्या सगळ्यांना तुम्ही जमा करा, कंपल्सरी सैन्यात त्यांना धनुष्यबाणाचा एक त्यांचा विभाग होता, या तिरंदाजीच्या विभागात त्यांना दाखल करा, थोडं ट्रेनिंग द्या आणि युद्धावर जाऊ द्या. कारण ते युद्ध संपता संपेना महिना चालले होतं. मग ते जो सापडला त्याला धरून ते युद्धाला लावायचे. तो माणूस असला म्हणजे झालं, कसंही असो. तो मग यांना समजलं की आता जंगलामध्ये हे साधुबुवा एक राहतात, हे गेले, त्याला धरून आणला. सेनापतींना सांगितलं की हा आणला आणखी याला जमा करा. सेनापतींनी त्याची तपासणी केली. ते म्हणल्यावर याचा बोटच तुटलाय, हा नाही धनुष्यबाण चालवू शकणार, सोडून द्यायला. आता त्याला कळलं की पहा, हे माझं हित करायचं होतं, माझा परमार्थ निर्वेद होऊ द्यायचा होता त्यांना, म्हणून तो कर्माचा एक भोग भोगायला लावला त्यांनी. आता हा माझा परमार्थ निर्वेद व्हावा त्यासाठी हा केवढा तुच्छ त्याग आहे ना. तर अशा प्रकारचा विश्वास पाहिजे की त्यांनी जे काही केलं ते माझ्या भल्यासाठी केलं. तिथे आपला आग्रह असता कामा नये. कारण लोक ना कंडिशनल गोष्टी ठेवतात देवाचा. देवा किंवा सद्गुरू हे माझं बरं होऊ दे, बरं त्याच्यासाठी टाइम लिमिट आहे तेच. माझ्यासमोर एक भगिनी आल्या होत्या, पत्रिका समोर ठेवली, दादा माझ्या मुलीचं लग्न होत नाही म्हणजे काय, हे लग्न झालंच पाहिजे आणि या डिसेंबरच्या आतच झालं पाहिजे, मग तुम्ही काय पाहिजे ते. मी त्यांना म्हटलं की मी असल्या याच्यात कधीही पडत नाही, तुम्ही काय पाहिजे ते करा.
व्हायचं असेल होईल, नाही तर राहील, मला काय फरक पडतोय ते. हा विश्वास का नाही ना, की जेव्हा योग्य वेळ येईल त्या वेळेला ते होईल सगळं. पण आपल्याला तो धीर नसतो. असं आपण कंडिशन्स घालतो, कंडिशन्स, की एवढ्या ह्याच्यात होऊ द्या, तेवढ्या ह्याच्यात होऊ द्या. त्यापेक्षा सोडा ना त्यांच्यावर. तुमच्या हिताचं असेल ते होईलच. आता ही जी सगळी कर्माच्या भोगाची देवाणघेवाण आहे, त्याची सगळी संरचना आहे. आपल्याला नाही त्याचं ज्ञान, आणि ज्ञान नसताना आपण अपेक्षा कशा करतो? नाही त्या करतो. म्हणजे एखाद्या माणसाला माहिती नाही की आपल्या किचनमध्ये काय सामान आहे आणि काय नाही, त्याच्या बायकोला माहिती आहे. आणि हा बायकोला ऑर्डर देतो की मला आत्ताच्या आत्ता श्रीखंड पुरी वाढ. ती म्हणते दही सोडा ताकही घरात नाही, श्रीखंड कुठून आणून देऊ तुम्हाला? आता ती बायको सांगू तरी शकते, हे कर्म तुम्हाला नाही सांगू शकत. त्यामुळे असं डिमांड करणं हे चुकीचंच आहे ना. तुमच्या ते कुबुद्धीचंच लक्षण आहे. म्हणून म्हणतात की ते परो ददाती इति कुबुद्धी रेषा, ती कुबुद्धी रेषा आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की ते कर्म आहे, ते कर्म काही त्यातला भाग प्रारब्धाच्या रूपाने याच जन्मात भोगायला आलेला आहे, त्याचा भोग सुख किंवा दुःख या रूपात आपल्याला मिळणार आहे, तेव्हा तो कसा मिळावा आणि कशा पद्धतीने केव्हा मिळावा हे त्यांच्यावर सोडावं. एक गोष्ट निश्चित असते की कितीही आत्यंतिक सुखाचा प्रसंग त्या कर्मांनी तुम्हाला दिला तरी त्यात ते सद्गुरू तुम्हाला वाहवत जाऊ देत नाहीत आणि तुमचा परमार्थ सुटू देत नाहीत. जे साधक आहेत ना, त्या साधकांना असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही की पूर्वी जे छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टींनी ते वाहवत जायचे अगदी, की आता कोणाला सांगून कोणाला नाही, माझ्या मनासारखं झालं. साधं म्हणजे एखाद्या भगिनीच्या मनात की नवऱ्याने मला साडी घेऊन द्या, आणि खूप भांडून त्याला खूप गिरमिट लावून शेवटी त्यांनी साडी घेऊन दिली. काय तिचा आनंद तो गगनात मावेनासा होतो. मग ती 50 ठिकाणी साडी नेसून मुद्दाम आपणून जाते निमंत्रण नसताना. तर हा जो आनंदाचा आवेग आहे याचा, तर याला वाहवत जाणं म्हणतात त्याच्यामध्ये. कारण त्या वाहवत जाण्याच्या भरामध्ये अजून काहीतरी कर्म करता तुम्ही. म्हणजे अशा एका बाईच्या घरात गेलात की ती पण तिच्या नवऱ्याला त्याच्यासमोर धरणं धरलेलं आहे की मला साथ तो देत नाही आहे तिला, आणि ही जेव्हा सांगते पहा माझ्या नवऱ्याने मला घेऊन दे, तिचा जळफळाट होतो. आणि त्या जळफळाटामुळे तुम्हाला एक कर्म ऍड होतं. आलं ना आलं त्याच्यामध्ये. तर हे साधनेने होत नाही. म्हणजे तुम्ही जर स्वतः काय आपण फार आदर्श आदर्शातला भाग नाही, आपणच याच्यातले आहोत. तर आपणच आपली उलट तपासणी करावी की साधना आपल्याला मिळण्याच्या पूर्वी आपण काय होतो आणि आता काय. तर तुम्हाला निश्चितपणे हे लक्षात येईल की आता आपण ज्या काही महिने काही वर्ष आपली साधना झाली आहे, तर अशा सुखांनी आपण फार वाहवत जात नाही. बरं वाटतं थोडा वेळ, पण ते निघून जातात ताबडतोब मनातलं. त्याचं काही कौतुक उरत नाही अंतःकरणामध्ये. तसंच दुःखाचंही होतं की दुःखामध्ये हेलपाटू देत नाहीत त्याला, की किती का दुःख असे ना आतून ते सहन करण्याची ताकद ती शक्ती देते किंवा विवेक देते ते दुःख सहन करायला. अशा प्रकारे ती शक्ती सांभाळत असते. म्हणून मामा म्हणतात ना तसं त्या कर्मांची जी बेरीज होते ती कर्मानुसारच होते, पण त्यांच्या भोगाची वजाबाकी तुम्हाला करता येत नाही. ती भोगाची वजाबाकी मात्र त्या शक्तीमुळे होते. ती शक्ती तुम्हाला ते सामर्थ्य देते. म्हणून साधना जर नियमाने केली आणि त्या भगवंतांवर शक्तीवर जर विश्वास ठेवला, सद्गुरू शक्तीवर, तर ते आपणच तुमचा मार्ग सुसह्य करतात. कारण तुम्ही नाही पण त्यांनी शपथ घेतली आहे ना की तुमचं बोट धरलंय त्यांनी हातात आणि तुम्हाला ते भगवत स्वरूपात नेऊन सोडणार आहेत. ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचं कर्तव्य ते कदापिही चुकणार नाहीत, ते करणारच आहे. चुकतो आपणच. आता एखाद्या पोराला जर बोट धरून आईने नेलं तर बोट जर घट्ट धरलं असेल त्यांनी ठीक आहे, एखाद्या वेळेला थोडा लूज झाला की ते पोरगं सुटतं त्याच्यातून. पण ही सद्गुरू शक्ती रूपी आई अशी आहे, ती एक हातही धरते आणि त्याचा मानही धरते, त्याला धडपडायला स्कोप ठेवत नाही आणि तसं त्याला घेऊन सुटू देत नाही त्याला. त्यामुळे त्या सर्व भोगांमधनं देखील तुम्हाला बाहेर काढून कधीतरी भगवत स्वरूप ती करणारच आहे ती शक्ती, ती सद्गुरू शक्ती. मग आपण काय केलं पाहिजे तर फक्त साधन नियमाने केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तसा जर आपण अभ्यास करत गेलो
तर आपलं गंतव्य आहे ते निश्चित आहे, ते कुठे जाणार नाही आणि आपल्याला तेवढंच करायचं आहे. म्हणून आपल्याला एवढं सांगितलं, तुमचं स्वतःचं डोकं चालू नका, जे सांगितलंय त्याप्रमाणे व्यवस्थित करत जा, म्हणजे तुम्हाला जे मिळायचं ते मिळणारच आहे ना. फक्त तुमच्या त्या कर्माप्रमाणे कमी अधिक काळ लागेल तर तेवढी सहनशीलता ठेवा. आतापर्यंत इतके जन्म आनंदाने बागडत घालवलेले आहेत तुम्ही, मग साधना केल्यावर काही काळ द्या ना त्यांना, त्या शक्तीला, की तुमचंच जाळायचं आहे ना सगळं तिला, काहीतरी वेळ द्या. पण ते होणार एवढं तर नक्की सांगितलंय त्यांनी, आणि ती परंपरा आहे, ती एवढी जाज्वल्य देदीप्यमान परंपरा आहे की अभिवचन दिलेलं ती करणारच आहे पूर्ण. तर कर्माची वजाबाकी कर्मफळांची आपण करू शकत नाही, ती भगवती करते.